नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. अभिनेते धर्मेंद्र यांच्या पार्थिवास मुलगा सनी देओलने मुखाग्नी दिला. त्यानंतर देशभरातून धर्मेंद्र यांच्या आठवणी जागवल्या जात आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री यांच्यासह दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्काराबाबत माध्यमांना कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. मात्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. नांदेडच्या कंधार इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा झाली. सभेत एका व्यक्तीनं एससी आरक्षण वर्गीकरणावर घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मालेगावमधील चिमुकली हत्या प्रकरणी पिंपळनेर इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा मार्ग रोखला गेला. आंदोलनकर्त्यांनी गुन्हेगाराला तात्काळ फाशी का दिली जात नाही असा सवाल करत रास्ता रोको केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी गाडीतून उतरून आंदोलनकर्त्यांची समजूत मांडली. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारानंतर तामगाव परिसरातील रस्ता विमानतळाच्या हद्दीत आला आणि प्रशासनाने तो बंद केला. पर्यायी रस्ता न दिल्यामुळे गावकऱ्यांना 20 ते 25 किलोमीटरचा वळसा घालावा लागत असून संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलंय. डॉक्टर संगीता हिरोळे यांनी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवारी अर्ज बुलढाण्यात दाखल केला होता. त्यांनी आता एकनाथ शिंदे यांच्या सेनेच्या उमेदवार पूजा गायकवाड यांना पाठिंबा जाहीर केला. बुलढाण्यात तिहेरी लढतीत वंचित बहुजन आघाडी निर्णायक भूमिका बजावणार होती, पण काँग्रेस आणि वंचित याची युती झाल्यामुळे संगीता हिरोळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात मुकाबला होणार आहे. भाजपनं आमदार प्रताप अडसर यांच्या बहिणीला रिंगणात उतरवलंय. अर्चना रोठे या भाजपच्या उमेदवार आहेत, तर काँग्रेसनं वर्षा देशमुख यांना निवडणुकीस उतरवलं आहे. नाशिकमधल्या तपोवन इथल्या वृक्षतोडीच्या सुनावणीपूर्वी पर्यावरण प्रेमींनी सभागृहात गोंधळ केला. मनपा आयुक्त किंवा उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे विरोध झाला. उद्यान विभागाचे अधिकारीच हरकतीसाठी उपस्थित होते, यामुळे गोंधळ अधिकच वाढला. सिंहगडावर आपला गड आपली जबाबदारी मोहिमेअंतर्गत खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून शेकडो शिवभक्तांनी भव्य स्वच्छता आणि संवर्धन कार्यात सहभाग घेतला. 21 पथकांनी गडावरील प्रमुख ठिकाणांची स्वच्छता करत प्लास्टिक, कागद, झुडपं काढली आणि पर्यटकांसाठी सूचना फलक आणि कचरा कुंड्या लावल्या. धाराशिवच्या कळंबमध्ये पैसे वाटपाच्या वादातून भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. भाजप उमेदवार सारिका वाघ यांच्या पतीला पैसे वाटताना पकडल्याचा आरोप केला गेला, तर काँग्रेस कार्यकर्त्याला भाजपकडून मारहाण झाल्याची तक्रार केली गेली. घटनेनंतर दोन्ही गटांनी कळंब पोलीस ठाण्यामध्ये एकमेकांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. या होत्या आत्ताच्या प्रमुख घडामोडी. बघत रहा एलएस मराठी.